जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी शुभम बोडके पाटील. जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने मंगळवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारचे धोरण हे कामगार विरोधी असल्याची टीका करत विविध मागण्या घेऊन माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वात हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला होता. मोदी सरकारनं 14 वर्षात केलेलं काम हे जनतेविरोधात असून देशातील मालमत्ता भांडवलदारांच्या घशात घातल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच धार्मिक वातावरण तयार करून नागरिकांना भ्रमित करण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी केलाय. तसेच यापूर्वी वाशिंदपर्यंत लॉंग मार्च देखील काढण्यात आला होता. त्यातील आश्वासन पूर्ण न झाल्याने हा इशारा मोर्चा काढल्याची माहिती JP गावित यांनी दिली आहे. अवकाळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी देखील यावेळी जीवा पांडू गावित यांनी केली आहे. आज जो नाशिक कलेक्टर ऑफिसवरती आमच्या शिटू संघटना, त्याचबरोबर किसान सभा आणि ज्या आमच्या जनवादी संघटना आहेत, DYFI, SFI वगैरे, ह्या सगळ्यांच्या वतीने हा मोर्चा, इशारा मोर्चा म्हणून आम्ही इथं आज आलेलो आहोत. आमच्या जे काही ह्या मोर्चामध्ये जे काय आमचं धोरणात्मक मागण्या आहेत की मोदी सरकारने गेल्या 14 वर्षामध्ये जे सरकारी निर्णय घेतले त्याच्यामध्ये इथल्या जनतेच्या बाजूचे निर्णय कमी, बड्या भांडवलदाराच्या बाजूचे निर्णय मोठ्या प्रमाणामध्ये राबवले गेले. अनेक त्याने कायदे बदलण्याचा प्रयत्न केला. आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्यापर्यंत त्याची मजल गेली. जे देशामधल्या सरकारी मालमत्ता होत्या त्या विकून ठराविक भांडवलदाराच्या घशामध्ये टाकण्याचं काम त्याने केलं. आणि आज जो बेरोजगार तरुण आहे, तरुणी आहेत, इथले नागरिक आहेत, त्यांच्या हाताला काम मिळत नाही. अंगणवाडी असेल, त्याच्यानंतर ग्राम जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. नाशिक शहरात चोरीचं सत्र सुरू असून उत्तमनगर, शिवपुरी चौक, नाशिक चौक, शिरी चौक या ठिकाणी काल रात्री 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास घरफोडीचा प्रकार घडला. ज्ञानेश्वर चित्ते हे दिवाळीनिमित्त कुटुंबियांसोबत गावी गेले होते. घरातील काही वस्तू व रोख रक्कम चोरून गेल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटनेचा प्रकार हा CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. ज्ञानेश्वर चित्ते यांचे भाऊ निलेश चित्ते यांना घरातील संपूर्ण वस्तू अस्तव्यस्त पडलेल्या दिसून आल्यानं त्यांनी तात्काळ अंबड पोलिसांना कळवलं. घटनास्थळी पोलीस दाखल देखील झाले होते. हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. 50 ते 55 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने गायब केल्याचं निदर्शनास आलंय. पुढील तपास अंबड पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. मी निलेश तुकाराम चित्ते. माझ्या घरात सकाळी 7:30 वाजता मी जेव्हा घरात बाहेर निघालो तेव्हा शांताराम पाटील म्हणजे बाहेरून माझी कडी लावेल होती. तर मी समोर शांताराम पाटीलला कॉल केल्यानंतर त्याने माझी कडी खोलली. तर त्यांना मी खाली पाठवलं. म्हटलं काही झालं आहे का पाहून घ्या. मी वरती गेलो तर वर बी अस्ताव्यस्त होतं आणि खाली वर धान्य असल्यामुळं काही झालं नाही. पण खाली लहान भावाचं घर असल्यामुळे मला डाऊट आला की म्हटलं खाली चोरी झाली असं होई. तर मग शांताराम पाटीलने सांगितलं मला की सर्व घर फोडेले असं तसं. मग नंतर मी कंप्लेंट करायला गेलेलो आहे. बरं, काय काय केलं चोरीमध्ये लहान्या भावाच्या मिसेसचं मंगळसूत्र होतं 3 ग्रॅमचं. त्याच्या लहान्या मुलाचं ते काय पत्क्या म्हणतात. अंदाजे किती हजाराचं तुमचं बॉल? 45 ते 50 हजार सरासरी. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. कसबे सुकणे पंचक्रोशीत रविवारी झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे स्थानिक द्राक्ष बागांचं नुकसान झाले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी भेट देऊन नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी केली. यावेळी महिला शेतकऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांना धारेवर साहेब, आमच्या द्राक्ष बागांचे 100% नुकसान झालंय. आम्हाला परिपूर्ण मदत करा, अन्यथा आत्महत्येस परवानगी द्या अशी मागणी केली.
यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलंय। यावेळी पंचक्रोशीतील बाजीराव भंडारे, माजी सरपंच नाना पाटील भंडारे, माजी सरपंच मनीषा भंडारे, प्रवीण जाधव, सचिन पाटील, दौलत कडलक, बाबूराव जाधव आदींसह शेतकरी बांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड। या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक। बघत राहा जागर जनस्थान। जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्गावर असलेला रेल्वे पूल मंगळवारी पहाटे कोसळला असून सुदैवाने यात कुठलीही प्रकारची जीवितहानी झाली नाही। यामुळे इंदूर पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे। येवला शहरातील विंचूर चौफुलीतून मनमाडकडे जाणारी वाहतूक लासलगाव मार्गे वळवण्यात आली आहे। येवला शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व वाहन चालकांना तसेच नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी इंदोर ते पुणे आणि पुणे ते इंदोर अशा जाणाऱ्या वाहतूक चालकांनी विंचूर चौफुली येवला शहर या ठिकाणावरून जो मार्ग वळवण्यात आलेला आहे त्या मार्गावरून विंचूर, लासलगाव आणि पुढे त्यांच्या इच्छितस्थळी ते पर्यायी मार्गाने जाऊ शकतात। तरी सर्व वाहन चालकांनी पोलिसांना सहकार्य करावे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। दुसरा विवाह करण्याच्या नावाखाली पत्नीचा छळ करत अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस आजीवन सक्षम कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे। नाशिकच्या सिडकोत राहणारा आरोपी प्रकाश पाटोळे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ करत असे। त्या अंतर्गत 19 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळच्या वेळेस झालेल्या भांडणात आरोपीने पत्नीचे तोंड दाबून तिच्यावर रॉकेल टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी अंबड पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला होता। त्या संदर्भात पुढील तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक MN गावित यांनी करून खटला कोर्टात पाठवला। न्यायालयाने आरोपीस आजीवन सश्रम कारावास व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात सरकारी अभियोक्ता रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहिलं। गुन्हा साबित होऊन आरोपी शिक्षा लागणे इतका योग्य तपास केल्याबद्दल संबंधित पोलीस उपनिरीक्षक, पैरवी अधिकारी, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केलंय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। गारपिटीमुळे संपूर्ण निफाड तालुक्यासह विविध भागात द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालंय। लाखोंचे कर्ज उचलून या द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी उभ्या केल्यात। मात्र कधी बाजारभाव तर कधी कोरोना तर कधी अवकाळी पाऊस, आता गारपीट या अशा अनेक संकटांमुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा हिशोबही करता येत नाहीये। द्राक्ष बागायतदारांसह व इतर शेतकरी हे दिशाहीन झाले। यासाठी गारपीटग्रस्तांना उभं करणे ही जबाबदारी शासन म्हणून घेतलीच पाहिजे। तसेच कर्जमाफ व कायमस्वरूपी मदत देणं काळाची गरज बनली आहे। याबाबत विधानसभेत अधिवेशन प्रसंगी हा विषय स्वतंत्ररित्या चर्चेला ठेवू असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले मत निफाड येथे दुष्काळ दौऱ्याच्या प्रसंगी आपले मत व्यक्त केले आहे। रविवारी कसबे सुकेने, मौजे सुकाने, पिंपरी, पिंपळ, रवळस या शिवारात गारपीट होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते राजाराम पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, निफाड तालुक्याचे अध्यक्ष विजय बाबूराव जाधव, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, उपसभापती देवराम मोगल यासह अन्य राजकीय मंडळी हे या दौऱ्याच्या प्रसंगी उपस्थित होते। गारपीट सुरू असताना अकस्मात मृत्यू झालेल्या मतसागर कुटुंबियांना सांत्वनपर भेट देखील थोरात यांनी दिली आहे। कसबे सुकेने येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी द्राक्ष बागांना भेटी देत असताना द्राक्ष बागायतदारांशी संवाद साधला। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत असताना नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, चांदवड या ठिकाणच्या विविध भागांमध्ये गारपीट
आणि अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं द्राक्ष बागा उभ्या करण्यासाठी मोठा खर्च येत असतो. संपूर्ण कुटुंब त्यासाठी वर्षभर राबत असतं. सोसायटी बँका यांचे कर्ज घेऊन द्राक्ष बागा उभारावी लागतात. मात्र संकटात संपूर्ण शेतकरी कुटुंब हे ढासळते. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं राहणं काळाची गरज असल्याचं देखील थोरात यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हटलंय. बघूया काय म्हणाले मंत्री बाळासाहेब थोरात. तर हा नाशिक जिल्हा त्यामध्ये निफाड तालुका असेल किंवा इंदोरी तालुका आहे, हे सगळे तालुके, चांदोड तालुका आताच आपण पाहिला, ह्या तालुक्यामध्ये हे शेतकरी फार सुंदर शेती करतात, खूप कष्टानं करतात, मनापासून जीव ओतून शेती करतात, सगळं कुटुंब त्याकरता राबतं, त्याकरता प्रचंड कर्ज ते उचलतात. आणि त्यानंतर सातत्यानं 2-3 वर्षामध्ये कोरोनाचा कालखंड गेला, त्यावेळेस सगळ्या शेतीमालाचं कठीण झालं होतं, कारण बाजारपेठ नव्हती. त्यानंतर ही परिस्थिती परत 3रं वर्ष असं चाललेलं आहे. टमाटो, कांदे हे तर आणखी वेगळी बाब आहे. त्या पूर्णपणे तो भाजीचा याचा शेतकरी तर त्याचं नुकसान झालेलंच आहे. आणि त्यामध्ये द्राक्ष हा खूप मोठी गुंतवणुकीचा असते, याच्यामध्ये गुंतवणूक फार मोठी असते. हे नुकसान झालं. खरं म्हणजे या शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कम उभं राहणं ही आज काळाची गरज आहे आणि सरकारची जबाबदारी आहे. शासन दरबारी तुम्ही काय मागणार? नाही, आता मी तर विधानसभेचं अधिवेशन सुरू होतच आहे 7 तारखेला. त्यावेळेस हा विषय आम्ही चर्चेला घेणार आहोत, स्वतंत्रपणे चर्चेला घेऊ. त्यामध्ये लक्षवेधीसुद्धा आम्ही मागतो आहोत, ती लक्षवेधी आज टाकली जाईल. आणि याशिवाय त्या अगोदर ज्यावेळेस जितकं सांगता येईल मुख्यमंत्र्यांना आणि संबंधितांना ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आता अधिवेशनाची वाट पाहू नका, या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहा. यावेळी विजय जाधव यांनी परिसरातील नुकसानीची माहिती माजी मंत्री थोरात यांना देत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, द्राक्ष बागेतदार व इतर शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी पॅकेज मिळावे अशी मागणी केली. यावेळी शरद आहेत, ज्ञानेश्वर चव्हाण यांसह अन्य राजकीय मंडळी देखील उपस्थित होते. माजी सरपंच नाना पाटील भंडारे, त्याचबरोबर दिगंबर गीते, सचिन खडताळे, अंबादास धिगे यांसह प्रल्हाद दयाळ, नंदकुमार कापसे, ज्येष्ठ महिला पदाधिकारी निर्मलाताई खर्डे यांसह अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकच्या सातपूर परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून सातपूरमळे परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे. सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सातपूरमळे येथील संदीप भंदुरे यांच्या अन्नाचा मळा या परिसरात बिबट्या आल्याचं CCTV कॅमेऱ्यात कैद झालंय. वारंवार या ठिकाणी वन खात्यानं परिसरात कसून शोध घेतला होता, तसेच पिंजरा देखील लावला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा सातपूरमळे परिसरातील बिबट्या आढळल्यानं सातपूर गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. वन खात्याने या मळे परिसरात पिंजरा लावून तातडीने बिबट्याचा शोध घ्यावा अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. काल रात्री या ठिकाणी नानाचा मळा, संदीप भंदुरे यांच्या मळ्यामध्ये तो बिबट्या आमच्या सर्व मित्रांनी बघितला, आजूबाजूच्या सर्व लोकांनी तो बघितला. तर वन विभागाला आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून या ठिकाणी हा पिंजरा लावून हे जे असे घातक प्राणी बिबट्यासारखे या ठिकाणी फिरतायत यांना जेरबंद करावे. यांना जर जेरबंद केलं नाही तर यांच्यापासून पुढे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. नाशिक येथील प्रेसिडेंट ऑफ कल्चर्स या बहुमान प्राप्त झालेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या कॅन्ट 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा हा लष्करी थाटात पार पडलाय. प्रशिक्षणार्थी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचं तुकडीचं संचलन करत वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांना सॅल्यूट केलं. या तुकडीचे वैशिष्ट्य म्हणजे 2 महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकांचाही समावेश यामध्ये बघायला मिळाला.
त्यांच्या रूपाने पुन्हा 2 लढाऊ महिला वैमानिक देशसेवेत दाखल झाल्या. चित्त, चेतक आणि ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टरच्या साहाय्यानं लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचं प्रशिक्षण या लष्करी संस्थेकडून दिलं जात आहे. देशभरातील एकूण 15 महिला सैनिकी अधिकाऱ्यांची निवड लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणांसाठी संरक्षण खात्याकडून करण्यात आली आहे. यापैकी दुसऱ्या टप्प्यातील 2 महिला अधिकाऱ्यांनी सुद्धा यशस्वीरित्या लढाऊ वैमानिकांचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. त्यांनाही आज गांधीनगर येथील कॅट्सच्या तळावर गौरवण्यात आलं. या प्रशिक्षणात नायजेरियन सैन्य दलातील एक अधिकाऱ्यांचा देखील भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांसोबत लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे धडे गिरवले. त्यांचाही या तुकडीत संचलनात सहभाग होता. सुमारे 20 ते 22 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षणार्थी वैमानिकांकडून पूर्ण करण्यात आले. या दीक्षांत सोहळ्यात वरिष्ठ लष्करी अधिकारी त्यांना मोठ्या सन्मानाने एव्हिएटर विंग्स प्रदान केले. या दीक्षांत सोहळा प्रत्येक प्रशिक्षणार्थींसाठी अविस्मरणीय ठरला. या सोहळ्याला वरिष्ठ सैनिक अधिकाऱ्यांचं देखील मार्गदर्शन लाभलंय. Brigadier Sachin Dubey, officiating commandant, Combat Army Aviation Training School, officers of the Passing Out Parade, ladies and gentlemen. I am indeed delighted to be amongst you all today for this Passing Out Parade, and it gives me immense pleasure to present the coveted Aviation Wings, the RPA Wings, and Qualified Flying Instructors Badge to the graduating officers of the Combat Aviators Course, Aviation Helicopter Instructors Course, and the Basic Remotely Piloted Aircraft System Internal Pilot and Observer Course. Army Aviation Corps, from its humble beginnings in 1986, at that time equipped with only single-engine helicopters, has today graduated into the arm of the future with state-of-art rotary wing platforms and remotely piloted aircraft systems. The Corps today has a huge fleet of over 400 helicopters and 50 RPAs operating in the most rigorous and challenging environment across the entire length and breadth of our country. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वेसह संदीप नवसे, नाशिक. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त चांदवडमध्ये प्रथमच कृषी प्रक्रिया यंत्रसामुग्री व कृषी औद्योगिक कृषी प्रदर्शन महाराष्ट्र शासन, कृषी विभाग व संजीवनी बहुउद्देशीय संस्था चांदवड यांच्या आयोजनातून रेणुका कृषी प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड या ठिकाणी 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. या कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा हा शुक्रवारी 1 डिसेंबर सकाळी 10 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या शुभ हस्ते तर केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर हे असणार आहेत. या प्रदर्शनाचे निमंत्रण डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांच्यासह आयोजकांच्या सर्व टीमने कृषी प्रदर्शनासंदर्भात आपली माहिती दिली आहे. चांदवड तालुक्यात प्रथमच रेणुका कृषी महोत्सव आपल्या शहरामध्ये साजरा होतोय. तो दिनांक 30 तारखेपासून तर 4 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी आपल्या शहरात असणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब हे 1 तारखेला साधारणतः सकाळी 10 वाजता त्या शुभारंभ करणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाच्या मंत्री महोदया भारतीताई पवार असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय राहुलदादा असणार आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या प्रदर्शनाची शोभा वाढवावी. या कार्यक्रमाचा उद्देश खऱ्या अर्थानं आपण बघतो की नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होतात आणि ग्रामीण भागात होत नाही. यावर्षी दुष्काळ असला, अतिवृष्टीमुळे गारपीटमुळे पण मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकरी तसा अडचणीत आहे, पण अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला काहीतरी देणं लागतं. शेतकरी हा पारंपरिक शेतीपासून थोडासा व्यावसायिक शेतीकडे वळायला पाहिजे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त या ठिकाणी आपण कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्या प्रदर्शनामध्ये कृषी प्रक्रिया यंत्रसामुग्री असेल, त्यानंतर कृषी औद्योगिक यंत्रसामुग्री असेल, तसेच या कृषी प्रदर्शनामध्ये आपण अनेक विषय ठेवलेले आहेत. पशुसंवर्धनासाठी त्या ठिकाणी कुक्कुटपालन, शेळीपालन, गोपालन इत्यादीसाठीची माहिती परिसंवाद आपण साधारणतः 2 तारखेला ठेवलेला आहे. 3 तारखेला द्राक्षे, कांदे, टोमॅटो आणि मका या पिकावर परिसंवाद असणार आहे. आरोग्य तपासणी या ठिकाणी होणार आहे. लकी ड्रॉज या ठिकाणी असणार आहे. असे अनेक विषय घेऊन आपण हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे.
माझी विनंती शेतकरी बांधवांना, अशी सुवर्ण संधी खऱ्या अर्थाने मिळत नाही. कारण कुठलंही कृषी प्रदर्शन जर आयोजित करायचं असेल तर मोठी त्या ठिकाणी तयारी करावी लागते आणि ती तयारी वाबळे इव्हेंटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेली आहे. संपूर्ण मार्गदर्शन आपल्या मतदारसंघाचे आमदार आदरणीय राहुलदादा यांचं या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यामुळं हा कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम हा शेतकऱ्यांसाठी आहे. इथं कुठलाही राजकीय कुठलाही हेतू नाही. म्हणून मी तालुक्यातल्या संपूर्ण जनतेला, परिसरातील संपूर्ण जनतेला या ठिकाणी विनंती करतो की उद्घाटनाच्याही कार्यक्रमाला आपण या ठिकाणी राहावं. तसेच 4 दिवसाचा हा कृषी मेळावा आपल्यासाठी असल्याने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. चांदवडमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त कृषी प्रक्रिया यंत्रसामुग्री व कृषी औद्योगिक कृषी प्रदर्शन रेणुका कृषी महोत्सवाचे दिनांक 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर श्री राहुलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली व या प्रदर्शनाचे निमंत्रक डॉक्टर आत्माराम कुंभारडे साहेब यांच्या संयोजनातून दिनांक 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं असून सदर प्रदर्शनामध्ये या ठिकाणी खते, औषधे, बियाणे, पाणी व्यवस्थापन, डेअरी इक्विपमेंट, शासकीय महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या शासकीय योजना, शेतकऱ्यांना बँकिंग संदर्भातील योजना, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे विविध योजनांची दालने, याबरोबर तुम्हाला सीड्स, फर्टिलायझर्स, नवनवीन अवजारे, नियतकालीन शेतीविषयक माहिती पुस्तके असे 200पेक्षा अधिक स्टॉल शेतकऱ्यांना या प्रदर्शनामध्ये या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये उपलब्ध राहणार आहे. खऱ्या अर्थानं शेतकरी हा ग्रामीण भागामध्ये राहतो या दृष्टिकोनातून या तालुक्याचे आमदार राहुलदादा आहेर आणि या प्रदर्शनाचे निमंत्रक डॉक्टर आत्माराम कुंभारडे यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान ही संकल्पना समोर ठेवून या महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. सदर महोत्सवामध्ये भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मोफत लकी ड्रॉचं या नियोजनामध्ये त्या ठिकाणी आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपण प्रदर्शनाला भेट दिल्याबद्दल मोफत लकी ड्रॉ मिळणार आहे. त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे, शेती उपयोगी फवारणी पंप व शेती उपयोगी साहित्य या ठिकाणी लकी ड्रॉमध्ये मिळणार आहे. दररोज या ठिकाणी लकी ड्रॉ काढला जाईल. या प्रदर्शनामध्ये गृहोपयोगी वस्तू, बचत गट, इतर याचेही दालने त्या ठिकाणी असल्याकारणाने महिला भगिनींचाही त्या ठिकाणी उपस्थिती असणार आहे. महिला भगिनींसाठी स्वतंत्र असा लकी ड्रॉ आहे, त्याद्वारे त्यांना पैठणीची साडी जिंकण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध राहणार आहे. असं हे 5 दिवस एक भरगच्च असा हा महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये दररोज शेतकऱ्यांसाठी 2 तारखेला कांदा आणि डाळिंब या पिकावरती प्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर BT गोरे साहेब यांचं 11 ते 2 या वेळेमध्ये परिसंवादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पशुविषयी काही वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचे या ठिकाणी अनेक मार्गदर्शनं दररोज शेतकऱ्यांसाठी सकाळी 11 ते 2 या वेळेत राहणार आहे. तुमचं टोमॅटो पीक असेल, द्राक्ष पीक असेल, यावरती परिसंवादाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चांदोड यांच्या मते मोफत आरोग्य तपासणी शिबिरही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे. असे भरगच्च कार्यक्रम या 5 दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी राहणार आहे. हा महोत्सव सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे अशी मी या ठिकाणी वाबळे जीवनच्या वतीने महाराष्ट्र शासन कृषी विभाग, त्याचबरोबर संजीवनी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. या कृषी प्रदर्शनामध्ये 200हून अधिक स्टॉल, त्याचबरोबर कृषी यंत्रसामुग्री, खाद्य जत्रा, बचत गट, गृह उपयोगी वस्तू, पशुसंवर्धनामध्ये चर्चासत्र, कांदा, मका, द्राक्ष, टोमॅटो या विषयांवरती पीक परिसंवाद, त्याचबरोबर मोफत आरोग्य शिबिर यासाठी सुविधा मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चांदवड यांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला लकी ड्रॉ जिंकण्याची संधी देखील या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असणार आहे.
या प्रदर्शनाला सर्व शेतकरी बांधवांना मोफत प्रवेश असून चांदवड तालुका आणि इतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी असल्याने या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून केले जात आहे। जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड। नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे सत्र सुरू आहे। शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता नवनिर्वाचित पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ॲक्शन मोडवर दिसून येत आहे। आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नेहादे यांचे पथक रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करत असताना 10 वाजेच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांना ताब्यात घेऊन आडगाव पोलिसांनी मद्यपींवर कारवाई केली आहे। सध्या माननीय पोलीस आयुक्त सो यांनी आम्हाला आज रोजी कोम्बिंग ऑपरेशन राबवून जे रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा करतात अशा इस्मांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशन स्तरावर 3 वेगवेगळे पथकं तयार करून संपूर्ण पोस्टे हद्दीत सायंकाळी 7 ते 9, 9:30, 10 वाजेच्या दरम्यान पूर्ण गस्त करून ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा करणारे मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना कारवाईसाठी आणले। त्यांच्यावर आम्ही मुंबई पोलीस कायदा कलम 110, 12, 17 प्रमाणे कारवाई केली आणि अशाच प्रकारे यापुढे देखील जे कोणी असे रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा करतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं आम्ही आडगाव पोलीस स्टेशनमध्ये सर्व नागरिकांना कळवतो। याच्यापुढे कोणीही असं आढळून आल्यास कठोर कारवाई किंवा त्याच्यापेक्षा जास्त कठोर कारवाई यापुढे करण्यात येईल। आपण आमचे बीट मार्शल असतील, पीटर मोबाईल असेल, DB मोबाईल, CR मोबाईल, तसंच 112 डायल हा देखील नंबर डिक्लेअर केलेला आहे। तर त्यावर ज्या तक्रारी प्राप्त होतात त्या ठिकाणी आम्ही तात्काळ रिस्पॉन्स करून लवकरात लवकर ती कारवाई करीत असतो। तसं काही प्रकार आढळून आल्यास कोणी तक्रार केल्यास त्यावर देखील जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। मध्यवर्तीय बँक आर्थिक फसवणूक प्रकरणात ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाहीये। मालेगाव न्यायालयाने हिरे यांचा जामीन अर्ज फेटाळलाय। त्यामुळे अद्वै हिरे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सोमवारी तब्बल 2 तास दोन्ही वकिलांकडून युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं त्यावरील निकाल राखून ठेवला होता। तो आज दिल्या रेणुका सूतगिरणी कर्ज फसवणूक प्रकरणात अद्वै हिरे यांना अटक केल्यानंतर त्यांना अगोदर पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती। न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्यांना जामीन मिळेल असा आशावाद हिरे समर्थकांना होता। मात्र न्यायालयानं कोणताच दिलासा दिलेला नसल्यामुळे अद्वै हिरे यांचा जामीन अर्ज अखेर फेटाळण्यात आलाय। यामुळे अद्वै हिरे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं देखील बघायला मिळतंय। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मालेगाव। या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक। बघत राहा जागर जनस्थान। जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सतत दारू पिऊन पैशांची मागणी, शिवीगाळ व धमकी देणाऱ्या मुलाच्या बापाने सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना ही वणी तालुक्यातील खडकजाम येथे घडली आहे। किशोर उशीर असं मयत तरुणाचं नाव आहे। लोखंडेवाडी शिवारातील पालखेड धरण परिसरात झालेल्या या खुनाचा छडा लावण्यात वणी पोलिसांना अवघ्या 12 तासात यश आलंय। या प्रकरणी अल्पवयीन मुलांसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे। किशोर सतत दारू पिऊन पैसे मागतो, शिवीगाळ करतो, धमक्या देतो। या त्रासाला कंटाळून त्यांच्या वडिलांनी मुलास मारण्याची 18,000 रुपयांची सुपारी दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी वडील आणि खून करणाऱ्या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे। अल्पवयीन बालकास बाल सुधारगृहात पाठवले असून तर सदर खुनाच्या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल वणी ग्रामीण पोलीस पथकाचं पोलीस अधीक्षकांनी देखील अभिनंदन केलंय। केली, परंतु आम्हाला अधिक काही कोणी मारल्यावर काही सुगावा लागला नाही। त्यानंतर बॉडीचा इनकेस पंचनामा करून आम्ही प्रेत पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलला रवाना केले। सदर प्रेताच्या बाबत म्हणजे खून कसा झाला, कोणी केला याबाबत आम्ही नातेवाईकाकडे सखोल चौकशी केली, परंतु काही उपयुक्त माहिती मिळत नव्हती। त्यानंतर आमच्या वणीचे प्रभारी हिप्पे बोडके साहेब आणि त्यांचा
डिटेक्शन स्टाफ हे लागलीच खडकजाम परिसरात गोपनीय माहिती काढण्यासाठी रवाना झाले आणि त्यांना काही गोपनीय माहिती मिळाली की घटनेच्या दिवशी सकाळी म्हणजे 22 तारखेच्या 21 तारखेच्या सकाळी गावातील संदीप गायकवाड या तरुणाचे आणि मैताचे किरकोळ वाद होऊन सदर आरोपीने त्यांना म्हणजे मैतास एक चापट मारली होती. या धागाद्वारा पकडून आम्ही सदर आरोपीचं घर शोधलं. तो घरी नव्हता. मग आम्ही तिथं त्याच्या मागे पाळत ठेवून त्यास ताब्यात घेतलं. परंतु तो उडवाउडीचे उत्तर देत होता. तर त्या उडवाउडीच्या उत्तरं देत असल्यामुळे आम्ही परत थोडं कन्फ्यूज होतो. आम्ही मदतीला आमची गुन्हे शाखा जी आहे EPI शिंदे आणि त्यांचा स्टाफ देखील बोलवला होता. मग आमचे डिटेक्शनचे स्टाफ आणि EPI शिंदे LCB यांचा स्टाफ असं एकत्रित त्याच्याकडे चौकशी केली असता काही तांत्रिक माहिती मोबाईलची आधारे असं निष्पन्न झालं की सदरचा खून हा संदीप गायकवाड आणि त्याचा एक अल्पवयीन विधी संघर्ष बालक याने सुपारी देऊन केला असल्याचे समजले. कोणी दिली याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली. तर सुपारी ही मैताचा वडील दगू उशीर यानेच 18,000 रुपये रोख देऊन या 2 इसमांना दिल्याचं तपासात निष्पन्न झालं. या दगू उशीर यास देखील आम्ही आज ताब्यात घेऊन चौकशी करीत आहोत. गुन्ह्याची त्याने तांत्रिक बाबी त्याच्यासमोर सांगितल्यानंतर त्याने देखील गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्याबाबत विचारलं असता सदरचा जो तरुण मुलगा होता मयत किशोर उशीर हा म्हणजे तरुण वयातच दारूच्या व्यसनाधीन झालेला होता. जुगार खेळणे, दारू पिणे, दिवस रात्र दारू पिणाऱ्या मित्रांसोबत फिरणे आणि कुठलंही शेतीचं काम न करणे, घरात आईवडिलांकडे पैशाची सारखी मागणी करणे याला वडील त्रासले होते. सदर मैतास पत्नी देखील आणि एक लहान मुलगा आहे. त्यांच्याकडे देखील आम्ही सखोल चौकशी केली. पत्नीचं म्हणणं असं आहे की खूप दारू प्यायचा आणि मला देखील तो त्रास द्यायचा. झालं एकंदरीत तपासात हा अतिशय त्रास देत असल्यामुळे वडिलांनी त्यास कायमचा त्रास त्यांचा संपवा या हेतूने सुपारी देऊन संदीप गायकवाड आणि त्यांचा अल्पवयीन साथीदार यांना सदर मुलाचा खून करण्याबाबत सांगितलेले होते. त्यापूर्वी ते एकत्र 2-3 वेळा फोनवरून चर्चा करून भेटलेले तपासात निष्पन्न झालं आहे. तर सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप तो 3 जणांना ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहोत. सखोल तपास करून जास्तीत जास्त पुरावे हस्तगत करून आरोपींविरुद्ध सबळ पुरावा कसा मिळेल आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी लागेल या दृष्टिकोनातून पुढील तपास आमचे महेश शिंदे, माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक मिरखेलकर साहेब आणि आमच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी तुषार शिंदपळे, वणी. शिवसेनेच्या माजी उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रमुख श्रीमती शोभा किरण मगर यांचं मंगळवारी अल्पशा आजारानं निधन झालंय. त्यांनी पंचवटीतील सुधर्म रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय. शोभा मगर यांनी नाशिकमध्ये अनेक आंदोलनं देखील गाजवली होती. शिवसेनेची सत्ता नसताना शिवसेनेच्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेत धुरा देखील सांभाळली होती. त्या शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख आणि उपनेते असलेले सुनील बागुल यांच्या निकटवर्तीय समजल्या जात होत्या. शोभा मगर यांच्या निधनानं राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना, नातवंड असा परिवार आहेत. सामाजिक कार्यकर्ते धीरज मगर यांच्या त्या मातोश्री होत्या.
शोभा मगर यांनी शिवसेनेमध्ये अनेक दिवसांपासून सक्रिय सहभाग नोंदवला होता. शिवसेनेच्या त्या अनेक ठिकाणी आंदोलनात आक्रमक चेहरा म्हणून देखील शहरभर मोठ्या प्रमाणात समोर आल्या होत्या. मात्र शोभा मगर यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं निधन झालंय. शोभा मगर यांना जागर जनस्थानचा भावपूर्ण श्रद्धांजली. सामाजिक कार्यकर्ता धीरज मगर यांच्या त्या मातोश्री होत्या. शिवसेनेच्या माजी उत्तर महाराष्ट्र महिला आघाडीच्या प्रमुख शोभा मगर या अखेर काळाच्या पडद्याआड गेल्या. शोभा मगर यांना जागर जनस्थानच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. चाळीसगाव तालुक्यासह परिसरात अवकाळी पावसामुळे नांद्रे, पिंपळगाव, काकडेने परिसरातील रविवारी अवकाळी पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा, कापूस, मका, हरभरा, केळी, दादर, ऊस, तूर अशा अन्य शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. चाळीसगाव तालुका दुष्काळ जाहीर झाला असून अवकाळी पावसामुळे व गारपिटीने या अस्मानी संकटानं शेतकरी मेटाकुटीस आलाय. अवकाळी पावसामुळे केळी, द्राक्ष पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास देखील हिसकावून घेतलाय. अनेक भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आज जे निसर्गाचा अवकाळी पाऊस जो झालेला आहे त्या अवकाळी पावसामुळे आपल्या राज्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्या गारपीट झालेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचं आणि बागायतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. गेल्या खरीप हंगामामध्ये निसर्गाने पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये काही मंडलांमध्ये जाहीर झालेला आहे आणि त्या दुष्काळाची शेतकरी सावरत नाही तोपर्यंत रब्बी हंगामाचे ज्या दादर असेल, हरभरा असेल, द्राक्ष असतील, कांदा असतील, केळी असेल, कपाशी असेल, हरभरा असेल, तूर असेल, या सर्व पिकांचं नुकसान या वादळी पावसामुळे आणि आपल्या गारपीटमुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसानीचं पंचनामे शासनाने त्वरित करून शेतकऱ्यांच्या पदरामध्ये त्यांचे नुकसानीचं पदरामध्ये टाकावं आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीला मदत करावी अशी प्रदेश किसान मोर्चाच्या माध्यमातून मी आपल्या शासनाला विनंती करतो. आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचं मध्ये केळी खूप महत्त्वाची आहे आणि त्या केळीच्या पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे. त्याच पद्धतीने कपाशीचं नुकसान झालं आहे, हरभऱ्याचं नुकसान झालं आहे, आपल्या दादरींचं नुकसान झालेलं आहे, ऊसाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे याचे लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत. जागर जनस्थानसाठी सुजलाल हडपे, चाळीसगाव. या बातम्यांसह आजचं बातमीपत्र इथे संपलं. बघत राहा जागर जनस्थान. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद.